सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समग्गानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म सद्धम्माचा सातत्याने प्रचाराने प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा शेवटचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणप्रेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आई सुदर्शना मुनेश्वर आईंचा 72वा जन्मदिवस परिवाराने आज संपन्न करण्याचा जो सम्यक संकल्प केला, या निमित्ताने आपल्या परिवारामध्ये 2 बुद्धपुत्रांना भोजनदान देऊन महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं। परितदिष्णा बुद्ध पूजा सुद्धा या ठिकाणी संपन्न केली। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना सर्वांकडून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करून धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। या मंगलमय प्रसंगी आईच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण धम्मदेशना श्रवण करत आहात। तसा वेळ भरपूर झालेला आहे, परंतु मोठ्या श्रद्धेने धम्मदेशनेसाठीच खऱ्या अर्थाने आम्हाला बोलवण्यात आलेला आहे। वेळ जरी शीघ्रतेने जात असेल तरी सुद्धा आपण धार्मिक आहात, कारण जवळच आपल्या दीक्षाभूमी आहे नागपूरला, आहे की नाही, आणि त्यामुळे याच परिसरामध्ये राहत असल्यामुळे बाबासाहेबांच्या अनंत आणि असीम त्यागाचं फळ आपल्याला प्राप्त होत आहे। आपल्या या सिद्धार्थ नगरमध्ये आपण वास्तव्य करत आहात। जन्मदिवस साजरा करतो आपण। जनरली जन्मदिवस म्हटलं की मग केक असते, ऐक ना, बर्थडे करताना केक आणला जातो आणि एक एन्जॉय केला जातो। परंतु त्यानिमित्ताने बुद्धपूजा धम्मदेशना हे श्रवण करणं आपल्या जीवनातील बघा अनंत आणि असीम असं पुण्यकर्म असते। कारण बुद्धाची वाणी आपण जेव्हा जेव्हा श्रवण करत असतो, बुद्ध वचन जेव्हा जेव्हा आपण ऐकतो, मग ते पालीमध्ये असेल किंवा भगवंताची देशना आपल्या भाषेमध्ये असेल, जेव्हा जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा तेव्हा अनंत आणि असीम असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते। ठोकंग ठोकंग पुण्य करोती असं भगवंतांनी म्हटलं। आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, थेंबा थेंबाने तळ साचत असते, म्हणजे हे 2600 वर्षावर भगवंताने सांगितलं, ऐक ना। आपण आता व्यवहारामध्ये असं म्हणतो की थेंबा थेंबाने तळ साचतं, भगवंताने तेव्हा म्हटलं ठोकंग ठोकंग पुण्य करोती, म्हणजे थोडे थोडे पुण्यकर्म केले पाहिजे आणि थोडे थोडे पुण्यकर्म करून पुण्याचा जो आपला संचय आहे तो संचय आपण केला पाहिजे। मग पुण्याचा संचय कशासाठी, पुण्य कशासाठी करावं, तर 2 गोष्टीसाठी आपण नेहमी पुण्य केलं पाहिजे। एक पुण्य आपण वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी केलं पाहिजे, आणि
त्या पुण्यकर्माच्या बलाने निर्वाणगामी अवस्था मला प्राप्त झाली पाहिजे असा संकल्प केला पाहिजे आणि मृत्यू पश्चात आपल्याला सुगती प्राप्त व्हावी यासाठी आपण पुण्यकर्म करत असतो. वर्तमान काळामध्ये मी सुखाने जीवन जगावं, मला सुख प्राप्त व्हावं, माझ्या जीवनामध्ये मला कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. पण व्यवहारामध्ये जेव्हा आपण विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो, तर सुखी लोकांची संख्या जास्त आहे का दुःखी लोकांची संख्या जास्त आहे? दुःखी लोक दिसतात आपल्याला, आहे की नाही? म्हणजे पावलोपावली आपल्याला सारे दुःखी लोक दिसत असतात. पण आपण तर सुखासाठी प्रयत्न करतो ना. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, म्हणजे माझ्या जीवनामध्ये कोणतंही दुःख नसलं पाहिजे अशी आपण इच्छा करतो, रोज इच्छा करतो आपण. पण वास्तविक पाहता ज्या सुखाची आपण अपेक्षा करतो तर ते सुख आहे आपल्याला मिळत नाही. व्यवहारामध्ये आपण जेव्हा भेटतो एकमेकांना तर पहिला प्रश्न असतो, कसं चाललं, बरं आहे की नाही? म्हणजे प्रत्येक मनुष्याला दुसरा आणि आपण सुखी असलो पाहिजे अशी एक भावना असते. भगवंत असे म्हणतात की, कारण भगवंताचा धर्म चिरं तिठंतु सद्धम्म आहे, म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने भगवंताचा धर्म फळ देत असतो. भगवंताच्या काळामध्ये लोक श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत होत होते. आजही वर्तमान काळामध्ये श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत आहेत. भविष्यामध्ये सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत असतील. कारण भगवंताचा धम्म या संसारामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चार पुगदल, हे जे चार भगवंतानी अवस्था सांगितल्या सुखाच्या, त्या चार अवस्था सदा सर्व काळ या संसारामध्ये असतात. आणि त्यामुळे भगवंतानी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गानुसार जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मग तो कोणता मार्ग आहे? कारण मार्गाने जर आपण जाईल तर निश्चित ठिकाणी पोहोचेल ना, है की नाही? आता मी जसं औरंगाबादवरून आता संभाजीनगरहून आलो, है ना, वर्ध्याला, मला रस्ता माहीत होता किंवा लोकेशन मला पाठवलं होतं, मी बरोबर आपल्या विहाराजवळ आलो. म्हणजे रस्ता माहीत असल्यामुळे किंवा आपल्याकडे तशा प्रकारचं लोकेशन असल्यामुळे आपण त्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकतो. अगदी धम्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. जर धम्म तत्वज्ञान जर आपल्याला माहीत असेल आणि त्या मार्गाने जर मार्गक्रमण आपण करत असेल तर नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होते किंवा त्या अवस्थेला आपण प्राप्त होऊ शकतो. मग मार्ग कोणता आहे भगवंताने? तर पहिला मार्ग सांगितला शील मार्ग, दुसरा सांगितला दान मार्ग आणि तिसरा सांगितला प्रज्ञेचा मार्ग. दुःखमुक्तीच्या मार्गाचे हे तीन अंग आहेत, ज्याला शील, समाधी आणि प्रज्ञा सुद्धा आपण म्हणत असतो. तर शील महत्वाचा आहे. जसं तुम्ही आता पंचशील घेतलं, 5 शिलाचं पालन केलं, वर्षावासाच्या कालावधीमध्ये तुम्ही उपोषित शील पालन करत असता, करताना उपोषिताचं 4 उपोषित करता. कधी कधी माता भगिनी 3 महिन्याचा संकल्प करतात, कोणी महिन्याचा संकल्प करतो, कोणी 2 महिन्याचा करतो, किंवा वर्षावासाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत उपोषित 4 उपोषित केले जातात. तर हा जो पुण्याचा संचय आपण करत असतो शीलाचं पालन करून, त्यामुळे आपल्याला 4 गोष्टीची प्राप्ती होत असते. जे लोक खरोखर शील पालन करतात त्यांना 4 गोष्टी प्राप्त होत असतात. कोणत्या 4 गोष्टी? आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. 4 गोष्टी आहेत. या 4 गोष्टी प्राप्त होण्यासाठी या संसारातला प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतो. प्रत्येक मनुष्य, तो श्रीमंत असू द्या, तो गरीब असू द्या, तो रुळा असू द्या, पांगळा असू द्या, बौद्ध धर्मामधला असणारा असू द्या किंवा अन्य धर्मातला व्यक्ती असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं की या 4 गोष्टी मला प्राप्त झाल्या पाहिजे. आता जसं आईचं वयमान किती आहे बघा, 72 वर्ष आहे. 72 वर्षाचं वय आहे. मी आल्यानंतर आईने 3 वेळेस मला गुडघ्यावर बसून वंदन केलं. 72व्या वर्षी. जर समजून घ्या, तुम्ही विचार केला, म्हणजे काही लोक जर तुम्ही बघत असाल तर 72व्या वर्षी
मनुष्याला उठलेली बसलेल्या जागेवरून उठता सुद्धा येत नाही. काही काही लोकांचं आयुष्य असते 72 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष, त्याही पेक्षा अधिक. जसं त्याही आई पाय धुण्यासाठी बाहेर आल्या होत्या, मला असं वाटतं 90च्या पार असतील, एक म्हणजे 100च्या जवळपास असतील. अगदी वाकवून त्यांनी पाय धुतले, आहे की नाही? म्हणजे हे आपल्याला का प्राप्त होते, आयुष्य आपल्याला का प्राप्त होते? तर आपण केलेल्या पुण्यकर्मामुळे. आपण जे पुण्यकर्म करत असतो, कुणालाही आयुष्य नसतं. है का? आपण बघतो की कधी कधी बघा, मातेच्या गर्भामध्येच बाळ मृत्यूला प्राप्त होतात. कधी कधी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात. कधी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष. म्हणजे मनुष्याचं जेवढं आयुष्य ठरलेलं असतं तेवढं तर मिळतेच मनुष्याला. पण दीर्घ आयुष्याचा लाभ आपण प्राप्त करू शकतो धम्माचं आचरण करू. जसं भगवंत असे म्हणतात की अभिवादनशीलिस निच्चंग वढ्ढापचायिनो चत्तारो धम्मा वढ्ढंती आईवनो सुखं बल. हे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल कधी प्राप्त होते मनुष्याला? अभिवादनशीलिस. जो मनुष्य अभिवादनशील आहे, अभिवादनशील जो मनुष्य आहे, जो मनुष्य खऱ्या अर्थाने शिलाचं पालन करतो, जो मनुष्य दान पुण्य करत असतो, जो मनुष्य कुशल कर्म करतो, जो मनुष्य वृद्धांची सेवा करत असतो, सत्कार्य करत असतो, म्हणजे चांगले सद्गुण जर आपण आपल्या जीवनामध्ये धारण केले तर आपल्याला बघा आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी प्राप्त होत असतात. मग आयुष्य आपल्याला हवा आहे, आपल्याला बल पण पाहिजे. आपण बल आपल्याला लागेल ना, बल नसेल तर आपण काम करू शकत नाही, शक्ती लागते, आध्यात्मिक बल लागते. मनुष्याला आयुष्य पण आहे, बल पण आहे, सुख पण हवा आहे. ऐक, सुख तुझा आहे तुझपाशी परी तू जागा भुल्लासी असं म्हटलं आहे. सुख कोणाजवळ आहे? इतर ठिकाणी आहे का सुख? नाही. तर सुख हे आपल्या जवळच आहे. म्हणजे दुःख आणि सुख, सुखही आपल्यामुळेच आपल्याला मिळतं आणि दुःख सुद्धा आपल्यामुळेच आपल्याला मिळतं. आपण व्यवहारामध्ये जरी असं म्हणत असेल की त्याच्यामुळे मला दुःख झालं, तिच्यामुळे मला दुःख झालं, परंतु स्वभावता कोणाही मुळे कोणताही मनुष्य सुखी अथवा दुःखी होऊ शकत नाही. आपल्या कर्मामुळे, आपले जसे कर्म असतील, आपल्या कर्म रूपाने आपल्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते असं भगवंताने म्हटलं आहे. मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वहवतो पदं. दुसऱ्या गाथेमध्ये भगवंत असे म्हणतात, मनोबुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुख मनवेती छाया व अनपायनी. पहिल्या गाथेचा अर्थ आहे की मन मुख्य आहे, मन मनोमय आहे, सर्व विचारांचं उगमस्थान हे मन आहे. एखादा मनुष्य अकुशल विचार करत असेल, वाईट विचार करत असेल, पापमय विचार करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग दुःख तसंच येत असते, जसं बैलांच्या पायाचा पाठलाग गाडीची चाके करत असतात. पण मनुष्य जर कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, चांगले कर्म करेल, शील पालन करेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमाग सुख तसंच येतं, जसं त्याची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जात नाही. आपली सावली सोडते का आपल्याला कधी? सुखामध्ये सुद्धा ती सोबत असते आणि दुःखामध्ये सुद्धा ती सोबतच असते. आणि त्यामुळे सुख आणि दुःख आपल्या मनाच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. म्हणजे मनाची मानसिकता आपली जशी असेल, ऐक नाही, आपण जर प्रसन्न राहत असेल, आपण जर आनंदी राहत असेल, आपण जर सुखपूर्वक राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर मनुष्य नेहमी आनंदी सुखी राहतो. जीवनामध्ये सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि सुख कशामुळे प्राप्त होते? तर आपल्या मनाच्या मानसिकतेमुळे आपल्याला सुख प्राप्त होत असते. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या हे जर विकार आपल्या मनामध्ये जर उत्पन्न होत असतील, तर आपण सुखी राहील का? आपण प्रसन्न राहील का? आपण आनंदी राहील का? किंवा असं तुम्ही कधी ऐकलं का की एखादा मनुष्य खूपच रागीट आहे, त्याला खूप राग येतो आणि त्याचा चेहरा लयच प्रसन्न दिसला मला, असं होतं का? एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये राग आला खूप, आहे की ना, क्रोध आला, द्वेष आला आणि तो मनुष्य खूपच हॅपी दिसला आम्हाला, खूपच आनंदी दिसला, असं होऊ शकते का? नाही.
कारण रागाला अग्नी म्हटलं भगवंताने. राग अग्नी, द्वेष अग्नी आणि मोह अग्नी. म्हणजे हे जे 3 अकुशल कर्म आहे तर त्याला अग्नी म्हटलं भगवंताने. अग्नी काय काम करते? जळणे आणि जाळणे. अग्नी काम कर, अग्नीचा धर्म कोणता आहे? जळणे आणि जाळणे. अगदी रागाचा धर्म सुद्धा तेच आहे. स्वतः मनुष्य जळतो आधी. एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये राग येऊ द्या, द्वेष येऊ द्या, तो मनुष्य स्वतः बेचैन असतो, स्वतः दुःखी असतो, स्वतः कष्टी असतो आणि त्या रागाचा परिणाम मग इतरांवरती तो करण्याचा प्रयत्न करत असतो. जसा वाद होतो, कधी कधी भांडण होते, तंटा होते. एखाद्या मनुष्याला जर राग आला तर रागाच्या भरामध्ये तो काहीही सुद्धा करू शकतो, मारू सुद्धा शकतो, अपशब्द सुद्धा बोलू शकतो, वाईट सुद्धा बोलू शकतो. आणि मग तो विचार करत नाही की हा व्यक्ती वयस्कर आहे, हा व्यक्ती मोठा आहे, हा व्यक्ती सन्मान्य आहे, हे आपले माता पिता आहे, हे आपले बहीण भाऊ आहे, असं बिलकुल तो मनुष्य विचार करत नाही. आणि कधी कधी लोक असं म्हणतात की रागाच्या भरामध्ये उगच बोलून गेलो, आहे की नाही. रागाच्या भरात पश्चाताप होतो कधी कधी मनुष्याला की अरे मी रागाच्या भरामध्ये असं कर्म करायला पाहिजे नव्हतं, परंतु माझ्याकडून असं कर्म घडून गेलं. कारण एकदा जर गोष्ट घडून गेली तर तिचा पुन्हा पश्चाताप केल्यानंतर सुद्धा काही लाभ होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की धम्म आपल्या सोबत असला पाहिजे. ऐका, बुद्धांचा धम्म आपल्या सोबत असला पाहिजे. कारण बुद्ध आपल्या सोबत असतात नेहमी, सदा सर्व काळ, रात्रंदिवस बुद्ध आपल्या सोबत आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध म्हणजे काय? जागरूकता. ऐक ना, बुद्ध म्हणजे काय? सजगता. बुद्ध म्हणजे काय? शील. बुद्ध म्हणजे सदाचार. बुद्ध म्हणजे नीतिमत्ता. बुद्ध म्हणजे मैत्री. बुद्ध म्हणजे करुणा. बुद्ध म्हणजे उपेक्षा. ऐक ना, हे सगळे बुद्धांचे गुण आहे ना. मग या गुणाने जे परिपूर्ण बुद्ध आहेत तर त्या बुद्धांना जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण केलं तर बुद्ध आपल्या सोबत नाही का? आपल्या मनामध्ये मैत्री असेल, आपल्या मनामध्ये करुणा असेल, आपल्या मनामध्ये अनंत सद्गुणांचा भाव असेल तर बुद्ध आपल्या सोबत आहे. परंतु मनुष्याच्या चित्तामध्ये जर अकुशल कर्म असतील, वाईट कर्म करण्याचा भाव असेल तर बुद्ध मात्र त्या मनुष्यासोबत राहत नसतात. बुद्ध मूर्तीमध्ये नाही आहे, हे तर प्रतिकात्मक आहे. आपल्याला पूजेसाठी बुद्ध हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. ऐक ना, बुद्ध हे आपल्या शीलामध्ये असले पाहिजे, बुद्ध हे आपल्या सदाचारामध्ये असले पाहिजे, सद्गुणामध्ये असले पाहिजे. असा भाव जर आपण बघा निर्माण केला तर खऱ्या अर्थाने बुद्ध आपल्या सोबत सदा सर्व काळ असतात. चालताना, बोलताना, वागताना, खाताना, झोपताना बुद्ध आपल्या सोबत असले पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बुद्धाने शिकवल्या बघा, एकदम छोट्या छोट्या गोष्टी. जसं भोजन करताना मनुष्याने बोलू नये असं म्हटलं आहे भगवंताने. काय होते बोलल्याने? बरं, बोलल्याने काय होते? ठसका लागू शकतो, आहे की नाही? ठसका लागू शकतो. कधी कधी आपण ऐकतो बघा, आपण म्हणतो असं की जेवण करत होता, ठसका लागला, ठसका लागल्याबरोबर एका क्षणामध्ये मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्या मागचं काय कारण आहे की तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला ठसका लागू शकतो, परिणामतः तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. जर आपण रस्त्याने जर समजा सजगपणे चालत नसेल, ऐक ना, जागरूकपणे जर चालत नसेल आपण, आणि चालता चालता जर समजा आपल्याला ठेस लागली पायाला, समजून घ्या लागली, आणि त्या क्षणी जिच्या सोबत आपलं पटत नाही ती आपल्याला समोर दिसली तर आपण काय म्हणतो? ही काहीतरी मला बोलली, आहे की नाही, हिचं तोंड पाहिल्यामुळे मला ठेस लागली. पण वास्तविक पाहता आपण इकडे तिकडे पाहून चाललो याचा विचार करतो का आपण? म्हणजे आपलं काही भान नाही आहे. ऐक ना, आपल्या चालण्यावर भान नाही आहे, आपल्या बोलण्यावर भान नाही आहे, आपल्या वागण्यावर भान नाही आहे, आणि दोष मात्र मनुष्य दुसऱ्याला देत असतो. म्हणून भगवंत असे म्हणतात की चालताना, बोलताना, खाताना, पिताना, सर्व जे काही कृती आपण करत असतो तर आपण सजग असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आपण जर जागरूक नसेल तर दुःख भोगावं लागते. जसं माता भगिनी स्वयंपाक बनवता तुम्ही, जर समजा स्वयंपाक बनवताना, जसं पोळी बनवताना जर तुम्ही जागरूक नसाल, तुमचं चित्त जर बेचैन असेल, दुःखी असेल, कष्टी असेल, किंवा एखाद्या विचारामध्ये तुमचं चित्त जर गुंतलं असेल आणि तुम्ही भाजी बनवत आहात, भाजी बनेल का चांगली? बनणार नाही. म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. आणि नंतर मग जेव्हा भोजन करणारा मनुष्य म्हणतो आज काय डोकं भानावर होतं का नाही म्हणते,
आज चित्त भानावर होतं का नाही, आज काय भाजी बरोबर झाली नाही. म्हणजे असं सजगता जर आपल्यामध्ये असेल, जागरूकता जर आपल्यामध्ये नसेल, तर बघा मनुष्याची हानी होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण नेहमी जागरूक असलं पाहिजे, नेहमी आपण सजग असलं पाहिजे. जागरूक मनुष्य, सजग मनुष्य आपल्या जीवनामध्ये स्वतःची हानी कधीही करून घेऊ शकत नाही. आपण उत्साह असला पाहिजे, उत्साहपूर्वक आपण जीवन जगलं पाहिजे. प्रमादामध्ये नाही राहिलं पाहिजे, आपण आळसामध्ये नाही राहिलं पाहिजे. आळसामध्ये, प्रमादामध्ये जर आपण राहत असेल, तर बघा आपल्याला दुःख भोगावं लागत असते. उत्साह मनुष्यांच्या चित्तामध्ये असला पाहिजे. आता तुम्ही विचार करा, 350 किलोमीटर मी गाडी चालवली, मी स्वतः ड्रायव्हिंग केली. ऐक ना, 350 किलोमीटर आपला वर्धा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे, मला वाटते 60-65, 360-65 काहीतरी आहे. आता पुन्हा मी आलो, इथे बसलो, आता इथे बसलो, नंतर लगे गाडीमध्ये बसेल आणि पुन्हा रिटर्न 350चा प्रवास करेल. उद्या मला पुण्याला जायचं आहे, उद्या पुन्हा पुण्याचा प्रवास आहे. म्हणजे जर समजून घ्या, प्रवास केल्यानंतर आपण काय म्हणतो, लय थकलो म्हणतो, प्रवासामध्ये खूप थकवा आला होता, ठीक आहे. कशामुळे? तर आपल्या मनाची मानसिकता तशी असते. मग जसं सर्वसामान्य व्यक्तींचं शरीर आणि आमचं शरीर सारखंच आहे की नाही, काय फरक आहे त्याच्यामध्ये? तुमचं हाडामासाचं आहे, आमचं पण हाडामासाचंच आहे की नाही. पण उत्साह जर असेल आपल्यामध्ये, ऐक ना, धम्म कार्याचा उत्साह असेल आपल्यामध्ये, ती एनर्जी, ऐक ना, धम्म हे बल आहे. बाबासाहेब काय म्हणतात की माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा धम्म संस्कार मी तुम्हाला देत आहे. म्हणजे धम्म आचरणामुळे आपल्याला एक आध्यात्मिक बल प्राप्त होत असते, धम्माचं आचरण केल्यामुळे. आणि त्यामुळे धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील पालन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. 5 शिलाचं सदग्रहस्थाने, सदग्रहिणीने आपल्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. 5 शिलाचं पालन आपण केलंच पाहिजे. आणि अधिक अधिक जर पुण्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर किमान 4 उपोषण आपण केलेच पाहिजे. एक नाही, 4 उपोषण जर तुम्ही करत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये बघा अनंत पुण्य प्राप्त होत असते. माता विशाखा बघा, वयाच्या 7व्या वर्षापासून पहिल्यांदा ती भगवंताला कधी भेटली? वयाच्या 7व्या वर्षी आपल्या आजोबा सोबत जेव्हा ती, म्हणजे आजोबा धार्मिक होते, भगवंताचे उपासक होते, तर भगवंत जेव्हा म्हणजे नगरामध्ये आले होते, तर त्या नगरामध्ये माता विशाखेला, म्हणजे आपल्या नातीला घेऊन ते गेले, धनंजय श्रेष्ठी. आणि जेव्हा भगवंत तिच्याकडे पाहतात, तिचे चर्या पाहतात आणि तिच्या चर्येला पाहून तिला उपदेश करतात. अनंत पुण्यकर्म तिचं होतं. आणि त्या अनंत पुण्यकर्मामुळे भगवंताच्या पहिल्याच उपदेशामध्ये ती श्रोतापन्न होत असते. बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत असीम श्रद्धा तिच्या मनामध्ये निर्माण होते. आणि वयाच्या 7व्या वर्षापासून ते वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषण शिलाचं पालन करत असते. आणि त्यामुळे तिला ह्या 4 गोष्टी प्राप्त झाल्या होत्या: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड चॅनलवरती माता विशाखेचं संपूर्ण जीवन चरित्र एक 7-8 भागामध्ये आपण म्हणजे दिलेलं आहे. तिच्यामध्ये विशेष गुण होते माता विशाखेमध्ये. माता विशाखेचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. भिक्खू संघाची सेवा करण्यासाठी ती नेहमी तत्पर असायची. पूर्वाराम विहाराचं जे निर्माण तिने केलं, म्हणजे अनंत पुण्यकर्म केलं. बघा 26 वर्षापूर्वी माता विशाखा होऊन गेली की नाही, आजही आपण तिचं नाव काढतो. कशामुळे? कशामुळे काढतो? कारण तिने पुण्यकर्म केलं, तिने कुशल कर्म केलं, तिने भगवंताची सेवा केली. अनाथ पिंडकाचं आपण नाव काढतो. का काढतो? तर त्याने बुद्धाची सेवा केली. जसं बंदीजीने सांगताना म्हटलं की 4 तीर्थस्थळ भगवंताचे महत्वपूर्ण आहे, की ज्या ठिकाणी गेल्यानंतर अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होते. जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला, तिथे का जावं? कारण बोधिसत्वाची माता ही अनंत पुण्य कर्म करणारी स्त्री असते, महान पुण्यवान असते, महान शीलवान असते, महान त्यागी असते. आपण जेव्हा तिथे जातो, तर तिच्या त्यागाबद्दल, तिच्या शीलाबद्दल, तिच्या सद्गुणाचा आपल्याला स्मरण होते, आठवण होते. कारण तिथे गेल्याबरोबर 3 रत्नांच्या प्रती अनंत श्रद्धा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होते. म्हणून लुंबिनी वनाला आपण गेलं पाहिजे. आजही तिथे ते ज्या शिळेवरती महामाईने म्हणजे पाय देऊन
सिद्धार्थाला जन्म दिला, ती शिळा आजही, तो दगड आजही आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थाने ग्रहत्याग केला आणि ग्रहत्याग करून जे ज्ञान प्राप्त केलं त्यांनी, पुढे बुद्ध गेला तर ते स्थळ सुद्धा आपण बघितलं पाहिजे, तिथे सुद्धा आपण गेलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलं, ज्याला सारनाथ आपण म्हणत असतो, तिथे सुद्धा आपण गेलं पाहिजे. आणि त्यांचं जिथे महापरिनिर्वाण झालेलं आहे तिथे सुद्धा म्हणजे कुशीनाराला सुद्धा आपण गेलं पाहिजे. मग त्याच्या सोबत सोबत अनेक स्थळं आहेत, राजगृह आहे, नालंदा आहे, श्रावस्ती आहे, वैशाली आहे. या सर्व प्रकारच्या स्थळांचं जेव्हा जेव्हा आपण दर्शन घेतो तर अनंत आणि असीम असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. कारण पुण्याचा संचय सुखकारक आहे. भगवंत असे म्हणतात की पुण्याचा संचय हा नेहमी सुखदायक असतो. जो पुण्यवान मनुष्य आहे तो नेहमी सुखाने जीवन जगत असतो. कारण मनुष्याचं जीवन बघा फार क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे काय होईल काही सांगता येत नाही. मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही आहे, क्षणभंगुर मनुष्याचं जीवन आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जेवढं आयुष्य म्हणजे आपल्याला प्राप्त होत असते तेवढं आयुष्य आपण खूप चांगल्या प्रकारचं जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे जीवन पुन्हा पुन्हा मिळेल असं सांगता येत नाही. आता हे आयुष्य आपल्याला मिळालं, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण आहोत आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये असल्यामुळे आपल्याला हे अनंत पुण्य कर्म करण्याची संधी बघा प्राप्त झाली. कधी काळी आपल्याला धम्म ऐकायला सुद्धा मिळत नव्हता, कधी काळी ऐकणं सुद्धा म्हणजे पाप म्हटलं जायचं. अन्न चांगलं खाण्याची मुभा नव्हती, चांगलं वस्त्र घालण्याची मुभा नव्हती, चांगल्या घरामध्ये राहण्याची मुभा नव्हती. हे सर्व जे वैभव आपल्याला प्राप्त झालं, हे सर्वच्या सर्व वैभव बाबासाहेबांच्या महान त्यागामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक आणि भौतिक आपली उन्नती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर भौतिक उन्नती तर आपली झालेलीच आहे. वेगवेगळ्या प्रकारची भौतिक उन्नती बाबासाहेबांच्या सांगण्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो आणि त्यामुळे आपली भौतिक प्रगती झाली. परंतु आध्यात्मिक प्रगती सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे. वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये 3 महिन्यापर्यंत आपण अधिष्ठान केलं पाहिजे. संकल्प नाही, अधिष्ठान केलं पाहिजे. कारण संकल्प हे काळानुसार बदलत असतात पण अधिष्ठान हे कधीही बदलत नाही. तर वर्षावासामध्ये आपण अधिष्ठान केलं पाहिजे की 3 महिन्यापर्यंत मी धम्म श्रवण करेल, 3 महिन्यापर्यंत मी विहारामध्ये जाईल, 3 महिन्यापर्यंत मी धम्म श्रवण करेल, धम्म ऐकेल, 3 महिन्यापर्यंत मी कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, उपोषणशीलाचं पालन करेल. कारण हे पुण्यकर्म, हे कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्य प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला बघा सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे वर्षावासाचा पवित्र असा कालावधी असतो. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये नेहमी दान पुण्य केलं पाहिजे, नेहमी भिक्षूंना बोलवलं पाहिजे किंवा आपण ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आनापान केली पाहिजे, विपश्यना भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे अधिक अधिक कुशल कर्म, अधिक अधिक पुण्यकर्म आपला करता येतात तेवढे पुण्यकर्म कुशल कर्म बघा या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हे जीवन फार क्षणभंगुर आहे बघा. हे अनंत पुण्यकर्म, अनंत कुशल कर्म केल्यामुळे हे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जे आयुष्य आपल्याला आहे तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हेच पुण्यकर्म, हेच कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे अर्थात निर्वाणगामी अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी बघा आपल्याला सहाय्यक ठरत असतात. त्यामुळे पुण्याचा संचय हा नेहमी सुखकारक असतो. आणि त्यामुळे थोडे थोडे पुण्यकर्म, थोडे थोडे कुशल कर्म आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टींची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि या 4 गोष्टी प्रत्येक मनुष्याला माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त व्हाव्या अशा प्रकारची तो इच्छा करत असतो. दीर्घ आयुष्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. सुख जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. एक आध्यात्मिक बल आपल्यामध्ये जर आपल्याला निर्माण करून घ्यायचं असेल तर आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. आपला वर्ण सतेज जर व्हावा म्हणजे प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती असावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण बघा पुण्यकर्म करावे. कारण भगिनींनो, हे जे मानवी जीवन आहे
हे मानवी जीवन बघा फार फार पुण्यकर्म केल्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. अनेक लोकांना समजत नाही, अनेक लोकांना कळत नाही, जीवनाचं महत्त्व कळत नाही आणि त्यामुळे बघा वाद विवाद भांडण तंटा वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये, वाईट कर्मामध्ये, पाप कर्मामध्ये मनुष्य आपल्या जीवनाचा बघा वेळ घालवतो. आणि जेव्हा मनुष्य उतार वयामध्ये जेव्हा त्याला दुःख होते तेव्हा मग मनुष्य पश्चाताप करत असतो की अरे हे काही मी केलं नाही, असं असं मी करायला पाहिजे होतं, तसं तसं मी करायला पाहिजे होतं. परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपण कितीही जरी विचार केला तरी त्याचा काही एक उपयोग होत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपलं आयुष्य चांगलं असते, जेव्हा आपण तंदुरुस्त असतो, जेव्हा आपण धष्टपुष्ट असतो, जेव्हा आपले हातपाय चालत असतात, आपली बुद्धी काम करत असते, तेव्हाच आपण चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वेळचा प्रसंग बघा, श्रावस्ती शहरामध्ये एक भगवंत जेव्हा भिक्षाटन करत होते आणि भिक्षाटन करत असताना दोन व्यक्ती, दोन भिकारी पती पत्नी असतात ते, आणि श्रावस्ती शहराच्या गेटवरती ते असतात. भगवंत जेव्हा बाहेर जातात भोजनासाठी तर ते स्मित हास्य करतात. भगवंत त्यांच्याकडे पाहून दोघांकडे दोघांकडे पाहून स्मित हास्य करतात. पण ते आनंद भगवंतासोबत असतात. पण त्या आनंदाला माहित असतं की भगवंत असे हसत नाही, काहीतरी कारण असेल, कारणाशिवाय भगवंत हसत नाही. आणि भिक्षाटन होते, भगवंत भोजन करतात आणि भोजन केल्यानंतर मग आनंद भगवंताला विचारतात की भगवान, आपण जेव्हा भिक्षाटनाला जात होतो तेव्हा त्या दोन वृद्ध व्यक्तींकडे बघून तुम्ही सीमित हास्य का केलं? तर भगवंत असे म्हणतात की कधी काळी हे दोघं सुद्धा या श्रावस्तीमध्ये अत्यंत धनवान होते, अत्यंत सिलवान होते, अत्यंत गुणवान होते. परंतु त्या मनुष्याच्या मूर्खपणामुळे, अज्ञानपणामुळे करोडो रुपयाची धनसंपत्ती त्याने नष्ट केली, नाहीशी केली. वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल कर्मामध्ये, वाईट कर्मामध्ये, पाप कर्मामध्ये जेव्हा ते धम्मवान होते तेव्हा जर समजून घ्या ते बुद्ध धम्म संघाला शरण गेले असते तर किमान ते श्रोतापन्न झाले असते, किमान ते सकृतागामी झाले असते, किमान ते अनागामी झाले असते. म्हणजे एवढे ते पुण्यवान होते. परंतु त्याच्या अकुशल कर्मामुळे, वाईट कर्मामुळे त्यांनी सर्वच्या सर्व धनसंपत्ती बघा नष्ट केली, नाहीशी केली. भगवंत म्हणतात की यांची अवस्था आता अशी आहे जसं एखादा पक्षी असावा. एखादा पक्षी तहानेने व्याकुळ आहे, त्याला खूप तहान लागलेली आहे आणि तो पक्षी एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती बसावा. पाणी थोडं दूर आहे, तो किनाऱ्यावरती बसला आहे, पाणी शीतल आहे, थंडगार आहे, स्वच्छ पाणी आहे आणि तो पक्षी त्या पाण्याकडे बघत आहे. त्याला तहान लागली, तो पाण्याकडे बघत आहे, परंतु तो पक्षी उडून त्या पाण्यापर्यंत जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्या पक्षाचे दोनही पंख तुटलेले आहे. दोनही पंख तुटलेला पक्षी त्या पाण्यापर्यंत जाऊ शकेल का? जाऊ शकणार नाही. आपली तहान तो भागवणारच नाही. अगदी त्या पक्षाप्रमाणे हे दोघही आहेत. हे श्रावस्तीमध्येच आहेत, हे विहाराच्या जवळच आहेत, परंतु त्यांचे अकुशल कर्म असे आहे की ते विहारामध्ये येऊ सुद्धा शकत नाहीत आणि धम्म श्रवण सुद्धा करू शकत नाही. मनुष्याचं कुशल कर्म आवश्यक आहे, पुण्यकर्म आवश्यक आहे. अनेक लोक संसारामध्ये असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असे लोक पाहायला मिळत होते. तर भगवंत असे म्हणतात की जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपण 3 रत्नाचं अनुसरण केलं पाहिजे. एक तर बाल्यावस्थेमध्ये आपलं पुण्यकर्म असेल तर आपण 3 रत्नाचं अनुसरण केलं पाहिजे, नाहीतर तारुण्यामध्ये आपण धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, नाहीतर उतरत्या वयामध्ये आपण धम्माचं अनुसरण केलं पाहिजे, किंवा शेवटच्या काळामध्ये का होईना आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे जीवनाच्या कोणत्या तरी अवस्थेमध्ये आपण धम्माचं बघा आचरण केलं पाहिजे आणि त्या आचरणामुळे आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आपण घेऊन जाऊ शकतो. नसता मनुष्य जन्मास येतो, संतती प्राप्त करतो, खातो पितो, मौज मजा करतो आणि मृत्यूला प्राप्त होत असतो. हे तर प्राणी सुद्धा करतात, हे तर पशु पक्षी सुद्धा करतात. परंतु मनुष्याला विवेक आहे, ऐक ना, मनुष्याला प्रज्ञा आहे, मनुष्याला बुद्धिमत्ता आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, हे सर्व काही मनुष्याला
कळत असते आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बघा नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, पुण्य कर्म केले पाहिजे, चांगले कर्म केले पाहिजे. जेव्हा अधिक अधिक आपण चांगले कर्म, कुशल कर्म करतो, तेव्हा तेव्हा आपलं जीवन बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जात असतो. आज या मंगलमय प्रसंगी अ, सुदर्शना आई मुनेश्वर यांचा 72वा हा जन्मदिवस ताईने अनेक वेळा आम्हाला फोन केले. खरं तर शेड्यूल आमचं खूप बिझी आहे, म्हणजे खूप सध्या कामं आहेत. कारण आम्ही औरंगाबादमध्ये अनेक वर्षापासून राहतो. पण आता सध्या आम्ही खानदेशामध्ये म्हणजे जळगाव या पट्ट्यामध्ये काम करतो. तिकडे थोडं धम्माचं काम, धम्म प्रचाराचं काम फार कमी आहे. कारण भिक्षू नाही आहे. आणि ज्या भागामध्ये भिक्षू नाही तर त्या भागामध्ये धम्माचं काम थोडं कमी होत असते. 1-2 बोटावरती मोजल्यासारखे तिकडे भिक्षू आहेत. तर गेल्या 5-7 वर्षापासून वर्षावासाच्या निमित्ताने आम्ही जळगाव शहराकडे जात असतो 3 महिन्यापर्यंत आणि वर्षभर आम्ही फिरतच असतो. तसं आई आल्याला आम्हाला म्हणाले, की भंतेजी सुद्धा इकडे आले होते. आम्ही सोबतच राहत असतो धम्मप्रचाराच्या म्हणजे दृष्टिकोनातून. पण मग वेगवेगळ्या प्रकारचं क्षेत्र, वेगवेगळ्या प्रकारचं कार्य आमचं आहे. तर जळगाव शहरामध्ये आम्ही काम करतो. बाबासाहेबांचा संकल्प होता, की सारा भारत मी बौद्धमय करेल. बाबासाहेब असं म्हणाले, की मला जर आयुष्य लाभलं, तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. परंतु बघा, निसर्गाच्या नियमाला अनुसरून बाबासाहेबांना काय आयुष्य लाभलं नाही आणि सारा भारत मी बौद्धमय करेल, ही बाबासाहेबांची जी संकल्पना होती, ती बघा तशी पाहिजे तशा पद्धतीने पूर्णत्वास गेली नाही. हळू आता धर्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. हळूहळू भिक्षू निर्माण होत आहे. हळूहळू उपासक उपासिका निर्माण होत आहेत. हळूहळू भिकुरी निर्माण होत आहेत. धम्मप्रचारक निर्माण होत आहेत आणि हे धम्मप्रचारक मोठ्या संख्येने निर्माण झाले पाहिजे. धम्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. भिक्खू निर्माण झाले पाहिजे. भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण झालं पाहिजे. यासाठी जळगाव शहरामध्ये अगदी अजिंठ्यापासून जळगावकडे जात असताना 35 किलोमीटर आणि जळगाववरून किंवा इकडे अजिंठ्याकडे येत असताना 15 किलोमीटर अत्यंत रमणीय अशा ठिकाणी आम्ही 16.5 एकर जागा श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या दानावरती बघा आम्ही म्हणजे इथे सौदा केलेला आहे. खरं तर हा वर्षावास मला तिथे करायचा होता, परंतु डील आणखी पूर्ण झाली नाही. 1 कोटी रुपयामध्ये 1 कोटी रुपयामध्ये आपण ती जागा खरेदी केली आहे. 16.5 एकर. तर एक 50% अमाऊंट आपल्याकडे जमा झालेला आहे. हा वर्षावास मला करायचा होता कारण हा माझा 20वा वर्षावास आहे. म्हणजे भिक्खू जीवनामध्ये आम्हाला आता 19 वर्षावास माझे संपन्न झाले. आता हा जो येणारा वर्षावास आहे तर तो 20वा वर्षावास आहे आणि मग हा वर्षावास झाल्यानंतर आम्ही महाथेरो बनेल. कारण भिक्खू जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण असे उपाध्याय असतात. तर हा वर्षावास आम्हाला तिथे करायचा होता, परंतु डील पूर्ण काही झाली नाही. आणखी अमाऊंट थोडं देणं बाकी आहे. तर अत्यंत रमणीय अशा ठिकाणी ते धम्माचं काम आम्ही करत आहोत. नक्कीच जेव्हा भविष्यामध्ये जेव्हा सेंटर आपलं ते निर्माण होईल तर तेव्हा आपण नक्कीच येऊ शकता. कारण अजिंठा तिथून जवळच आहे. अजिंठा बघितला का तुम्ही? कोण बघितला? 2-4 लोकांनी फक्त. तुम्ही कोण नाही बघितला? टीव्हीवर बघितला का फक्त? तर तुम्ही अजिंठ्याला या मस्त प्रत्यक्ष रूपाने. ऐक ना, अजिंठ्याला टूर काढा. 5-50 लोक छानपैकी. तिथून आपली जागा जवळच आहे. अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय अशी जागा आहे. 80 फूट बुद्धमूर्ती आपण तिथे येणाऱ्या काळामध्ये निर्माण करत आहोत. भिक्खू ट्रेनिंग सेंटर असेल, उपासक उपासिका ट्रेनिंग सेंटर असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक हे सर्व प्रकारचं कार्य आपण तिथे करण्याचा मानस करत आहोत. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं एक सेंटर, कारण त्या भागामध्ये सेंटर नाही आहे. त्यामुळे मी नेहमी लोकांना आव्हान करत असतो, आपण जिथे जिथे विहाराचे कामं असतात, जिथे जिथे चांगल्या प्रकारचं कार्य चालू असतं, तर तिथे तिथे आपण फुलाची पाकळी आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, की धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दान दिला. आपण 20वा हिस्सा तर काही देत नाही. आपण 1% जरी दिला, 1 हिस्सा जरी दिला, तरी मात्र खूप मोठं धम्माचं काम होऊ शकते. कारण ते पुण्यकर्म आहे, ते कुशल कर्म आहे. येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला ते एक आदर्श म्हणजे निर्माण करून द्यायचा. येणाऱ्या पिढीने आपला दोष नाही दिला पाहिजे, अरे हे आले, खाल्ले आणि गेले, यांनी काही केलेलं नाही. तर येणाऱ्या पिढीसाठी हे सर्व काही कार्य आपल्याला करायचं आहे. तुम्ही अजिंठाला या. अजिंठाला नंतर तुम्हाला आपल्या जागेवरती म्हणजे घेऊन जातो. पुढच्या वर्षी तर नक्कीच, म्हणजे या वर्षीच प्रयत्न आहे. आणखी 1 महिना वेळ आहे. तर 1 महिन्यामध्ये काही होऊ शकते. कारण महिना म्हणजे खूप झाला. तर जर समजा झालंच तर वर्षावासाचा आम्ही जो कार्यक्रम ठेवणार आहोत, म्हणजे मोठा संगदानाचा कार्यक्रम ठेवणार आहोत या 20 वर्षावासाच्या
जे 20 वर्ष झाले. त्यानिमित्ताने मोठं संगणनाच्या कार्यक्रमाचं नियोजन जळगाव शहरामध्ये आम्ही करत आहोत. तर तशा प्रकारे तुम्ही येऊ शकता, कारण ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म तुम्हाला सहभागी होता येत असतं, कारण हे अनंत पुण्य आहे, अनंत कुशल कर्म आपलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे धम्माचं आचरण करणे, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे, धम्म प्रचारासाठी मी काय करू शकतो, माझं योगदान काय असेल, याचं सातत्याने चिंतन म्हणून बघा आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज आईच्या जन्मदिनाच्या निमित्ताने अनंत अशी पुण्यकर्म आपण केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने आईला आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.